ब्रह्मांडपती श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज लिखित ब्रह्मांडपती श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ मूळ प्रमुख 16 पंचमहाभूतापैकी 13वे पंचमहाभूत श्री तांबा याचं वाचन करता होता ना ऐका. स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या बिंबीमधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने श्री प्रमुख 13वे पंचमहाभूत तांबा या नावाने रूप धारण केले. 13वे पंचमहाभूत तांबा श्री प्रमुख 13वे पंचमहाभूत तांबा यांचे संपूर्ण शरीर हत्तीन मादी प्राणी शरीर आहे. म्हणजे हत्ती पण मादीन हे शरीर आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे हत्तीचे 2 मोठे डोळे आहेत. हत्तीला कसे 2 डोळे असतात तसे मोठे 2 डोळे आहेत व दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी तिसरा डोळा आहे. 2 डोळे दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी तिसरा डोळा आहे. त्यांच्या डोक्यावर बैलाच्या शिंगासारखे उभे 2 मोठे शिंग आहेत. बैलाला कसे शिंग असतात तसे उभे 2 मोठे शिंग आहेत. त्यांचे पुढचे दोन्ही पाय म्हणजे त्यांचे 2 हात आहेत. त्यांचे पुढचे दोन्ही पाय म्हणजे 2 हात आहेत. त्यांच्या पाठीवर गरुड पक्षाच्या पंखासारखे 2 मोठे पंख आहेत. त्यांच्या पाठीवर गरुड पक्षाला कसे पंख असतात तसे मोठे 2 पंख आहेत. त्यांच्या उजव्या हातात स्वयंभू सुदर्शन चक्र व डाव्या हातामध्ये स्वयंभू कमंडलू ही शस्त्रे आहेत. म्हणजे उजव्या हातामध्ये स्वयंभू सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र माहिती आहे ना, विष्णूच्या हातात असतं ते. आणि डाव्या हातामध्ये कमंडलू स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप जे आहे यांच्या समोर श्री प्रमुख 13वे पंचमहाभूत तांबा हे थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांनी त्यांना आपलं कार्य समजावून सांगितलं. म्हणजे दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप आहे. त्यांच्यासमोर हे थांबलेले असताना त्यांनी त्यांना आपलं काय कार्य करायचं ते समजून सांगितलं तांबा यांना. ब्रह्मांडामध्ये एकूण 15 सूर्य आहेत व प्रत्येक सूर्य हा ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये आदंतरी एका जागी स्थिर राहून स्वतःभोवती प्रचंड वेगाने एकसारखा गोल फिरत असतो. प्रत्येक सूर्य एका जागेवर स्थिर आहे, जागा सोडत नाही, पण स्वतःभोवती प्रचंड वेगाने गोल फिरतोय. श्री प्रमुख 13वे पंचमहाभूत तांबा यांचे प्रत्येक सूर्याच्या पोटामध्ये वास्तव्य असते. प्रत्येक सूर्याच्या पोटामध्ये तांबा हे पंचमहाभूताचं वास्तव्य आहे. व प्रत्येक सूर्याच्या पोटामध्ये राहून सूर्याच्या पोटात राहून सूर्यास आपली जागा जरा देखील सोडू देत नाही. म्हणजे सूर्याच्या पोटात राहून सूर्याला पकडून ठेवलंय. सूर्याला हलवून देत नाही, जागा सोडून देत नाही, फक्त स्वतःभोवती फिरून देतो. कोठेही फिरू देत नाही. सूर्यास एकाच जागी स्थिर ठेवण्याचे एकाच जागी घट्ट पकडून ठेवण्याचे कार्य करीत आहे. म्हणजे सूर्याला हलवून देत नाही, एका जागी स्थिर घट्ट पकडून ठेवलंय. त्याला जागा सोडून देत नाही, हलवून देत नाही. सूर्य हा लाल भडक असा खडकाचा अग्नीचा विस्तवाचा गोळा ग्रह आहे. सूर्य कसा आहे? खडकाचा अग्नीचा गोळा आहे, विस्तव आहे. सूर्य हा फक्त अग्नीच्या विस्तवाचा गोळा आहे. अग्नीचा कडक विस्तव असतो ना, कडक, तो आहे. त्याच्या पोटामधून म्हणजे सूर्याच्या पोटामधून सूर्याची प्रखर किरणे
उष्णता, सूर्याचे तेज